बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर हवी अंधार द्या राती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात वर्षांनी आला आणि ते सुद्धा वाजत बसलात. ये ग अगं ये ना सासूबाई. काय रे पुटपुट 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 काय पुटपुटतोय? कुठे काय काय नाही. कसला मंत्र बिंत्र म्हणतोयस की काय? मंत्र हो मंत्रच पुटपुटत होतो. इतक्या लांबून आला माझा पोर. अगो तू कुठे निघाली? नाही तुमची देवळात जायची वेळ झाली ना तर मग तयार करते. हे बघ बाबा आता परत तू आफ्रिकेला जाणार इतक्या लांब नियमित पत्र पाठव. हो पाठवतो ना. तब्येतीची चांगली काळजी घे. हो आणि माझ्या पोरीला किती छळलेस रे. केव्हा? आता मी आता कशाला छळशील? मग अरे 1.5 वर्षापूर्वी म्हणते मी. 1.5 वर्षापूर्वी तू गेलास तो आत्ता उगवलाय. ते होय मग ते चुकलंच माझं आई. चुकले ना. मग आता मी सांगते तसे कर. बर ह्या पोरीला घेऊन सरळ आफ्रिकेला जा. कुठे लढाईवर? अरे मेल्या लढाया तू कर. माझी पोर घरात बसेल. बर 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 जाते ना देवळात? हा होय बाई जाते. हा जाते पण नाही गो राधे आज माझ्याने नाही गो देवळात जावत. माझा दामू मला किती दिवसांनी भेटलाय. खूप बोलायचे आहे गो त्याच्याकडे. नाही पण तू जाच. नाही माझ्यामुळे देवाला विसरलीस असं नको व्हायला. नाही रे पोरा. अरे हे तुला सोडून जाऊ नये असे सारखे वाटते बघ मला. अहो आजारी असताना सुद्धा सासूबाईंनी देवदर्शनाचं सोडलं नाही. हो मग उगाच नियमात खंड कशाला. तू जाच. जाऊ हो हो जाते. नाही म्हणजे तुला जायचं नसेल तर नको जाऊस. नाही नाही तू जा तू जाच. नाही उगाच देवाचा कोप कशाला मी म्हणतो. देवाचा कोप काय? बरे बाबा अशी जाते आणि अशी येते परत. कशाला सावकाश जा आणि सावकाश ये. नाही म्हणजे ही करेल की सगळं असे म्हणतो. हो मग सगळा स्वयंपाक रांधून ठेव. हो उगीच माझ्या देवाचा कोप नको हो माझ्यावर. येते बाबा राधे येते गो बाई येते ना मी. राधे आले. काय सासूबाई? काय नाही गो दार लावून घे नी. हो अरे गोठ्यात तू? हो मीच. मग अशी आई गेली आणि आता हा तडमडला. अरे आज
सुमाने आली. तू विसरलीस? काय? ती शाळेत गेलीये. हो का? अरे मामा, तू नाही गेलास आज शाळेत? गेलो ना. मग आज अर्धी शाळा आहे. हो का? आज शनिवार आहे म्हणून. शनिवार आहे? असेल असेल. अगं त्याला काहीतरी कारण सांग आणि वाटेला लाव. अरे तुला झालंय काय? दारू काढ ना. बाहेर काय थांबून ठेवलंयस? नाही अरे आत्ता सासूबाई गेल्या ना, त्या सांगून गेल्या त्या की अरे जमट काढायचीत ना घरातली, उगाच जुरा उडेल म्हणून दार लावून घेतलं. तू असं कर ना, थोड्या वेळाने ये. असं म्हणते? बर, पण तू असं कर ना. काय? तू कशाला झाडतेस? मग मी झाडू मारतो. नाही, मी मारीन. आणि हे आहेत ना घरात. मग तू त्यांना बाहेर बोलव. आम्ही दोघं बोलतो. नाहीतरी मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचंय. तू आज झाडू मार. पण ते मग तू असं कर, तुम्ही दोघं बाहेर बोलत बसा, मी आज झाडू मारतो. नाही सगळं ठीक आहे रे, पण अरे गोठ्या माई बोधे हाक मारते. येतो येतो. या मोठ्या माणसांना का वेळ कळतच नाही. केव्हाच आपलं गोट्या गोट्या. जातोयस ना तू? हो जातो. पण परत येणार आहे मी. हो, मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचंय. काय ग? अगं किती वेळ चाललं होतं गुऱ्या त्या गोट्याबरोबर? आता 2 मिनिटं पण धीर धरवत नाही. आणि तेव्हा लग्नानंतर 2 महिन्यातच गेलात सोडून. तेव्हा झाली का माझी आठवण? खुशाल राहिलात तिकडे. खरंच त्यावेळेला नव्हतं काही वाटलं. मी माझ्याच दुःखात होतो. लग्न झालेलं, नोकरी नाही, इथे बसून करणार काय? यजमानांच्या घरातले रघुरुद्राचे हिशे. नाही, ठरवलं मुंबईला जायचं, नशीब काढायचं. पण हे 2 दिवस आता असं वाटतं की तू नजरेसमोरून जाऊच नाही. राधे, राधा, राधा, काय करते? ए राधा, आलास? झाली का जळमट काढून? जळमट नाही. मग काय करत होतीस? हा झाली झाली झाली. हे बघ, मला दामोदादाशी बोलायचंय, महत्वाचं. आत्ताच बोललं पाहिजे का? हो, आजची कामं उद्यावर ढकलू नये असं आमच्या गुरुजींनीच सांगितलंय. तुला ती शेतकरीची गोष्ट माहिती? ती दुपारीच सांग. असं कर ना, तू दुपारीच ये. दामोदादाला खडसावल्याशिवाय मला जेवणच गोड नाही लागणार. अरे पण आज जरा मित्राकडे जायचंय केळशीला, आणि मलाही त्यांच्या कपड्याची आवरावरी करायची. असं? हो. मग मला आत्ताच सांगायला पाहिजे. आत्ता? हो. हे बघ, माझ्या कर्तव्याच्या आड तू येऊ नकोस. अरे पण अरे या गोठ्याला या. हे बघ, मला गोट्याला म्हणू नकोस. का रे बाबा? त्यात मला आपलेपणा वाटत नाही. बरं मग काय म्हणू? गोट्या म्हण. गोट्या? बरं बस गोट्या. नाही बसतो, पण मी इकडे बसायला नाही आलोय. मग तुझ्याशी गंभीर विषयावर बोलायला आलोय. अच्छा, ठीक आहे, बोल. हे बघ दामोदरा, तू 2 वर्ष राधेपासून दूर राहिलास, बरोबर? नाही 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 म्हणजे 1.5 वर्ष. हा तेच. तू राधेपासून दूर राहिलास, आजीपासून दूर राहिलास. यात तुला तुझी चूक नाही वाटत? तू राधेला किती त्रास दिलास. त्या खऊस म्हातारीनं तिला छळलं,
तिला उपाशी ठेवलं, मारलं, एवढी कामं दिली, गुद मारून जायची बिचारी. ही खवीस म्हातारी कोण? तुझी आई, हा, राधेची सासू. गोट्या, सासू ही जमातच फार भयंकर. पण तो आता इतिहास झालाय. कशा काय? वर्तमान बदललाय. आता आम्ही तिला खवीस म्हातारी नाही म्हणत, पण त्यासाठी आम्हाला लढा द्यावा लागला गनिमी काव्यानं. हा लढा कसा काय दिला बुवा? ते मी कधीतरी सांगेन. बर, आजचा विषय तो नाहीये. मग आजचा विषय कोणता आहे? आजचा विषय राधा दामोदर. नवरा बायकोचं प्रेम कसं असावं? तुमचा अनुभव? अनुभव नाही, नाही, मग तरीही तुम्ही सांगू शकता? अर्थात. कसं काय? माझे वडील कोण? दादा. हा, जग त्यांना वामनराव म्हणतं. दोन्ही आजी त्यांना वामण्या म्हणतात. ते आणि माझी आई माई दोघं एकमेकांचे नवरे बायको आहेत. ते कसे वागतात? कसे? दोघांच्या सल्ल्यानं, एकमेकांना विचारून हसत असतात. दादांना थोडा उशीर झाला तर माई कावरी बावरी होते, आणि माईला थोडं काम जास्ती पडलं तर दादा मदतीला धावतात. मी धावेन? मध्ये मध्ये बोल नकोस. बर, ते मी तुला नंतर सांगणारच आहे. आजचा विषय तो नाहीये. अरे हो, विसरलोच मी. आजचा विषय राधा दामोदर नाही का? नाही नाही, आजचा विषय राम सीता. हा? रामाला वनात जावं लागलं. तो सीतेला टाकून नाही गेला, सोबत घेऊन गेला. तू इतके दिवस राधेला दूर ठेवलंस, ही चूक नको का सुधारायला? हो. तू राधेला आफ्रिकेत घेऊन जा. आफ्रिकेत? पण मी तिला तिथे नेऊन काय करू? भांडा. भांडू? हो, आमचे माईदादा काय छान भांडतात, ऐकत राहावंसं वाटतं. असं? मग चालेल. पटलं? अगदी. पण नुसतं भांडत राहायचं नाही हा. वा रे, मग? आमचे माईदादा माहितीये कसे भांडतात? कसे? सकाळी भांडतात, दुपारी बोलतात, दुपारी भांडतात, संध्याकाळी बोलतात, संध्याकाळी भांडतात, रात्री बोलतात, आणि रात्री भांडतात आणि सकाळी बघितलं तर बोलत असतात. वा वा, मग तर चालेलच. गोट्या, खरंच माझं चुकलं. मी तुझी क्षमा मागतो. माझी कशाला क्षमा मागतोय? राधेची क्षमा माग. बर, राधेची क्षमा मागतो. हा. राप मादे आपमात येत मे. काय म्हणालास? तो तुला नाही कळेल. राप मध्ये चुकमुकलो. तुला पण ही भाषा येते? अरे अरे, हे काय? तुम्ही इकडे? म्हणजे तुम्ही सगळं ऐकत होतात? मेल्या, तू ऐकतोस ते आमचं चोरून? मी नाही ऐकत, माझ्या कानावर पडतं. असं होय? चल, चावट कुठला? सुमे! अगं बाई, दादा, गोट्या की नाही? नाही नाही, गोट्या मिलिटरीत गेलाय. तुम्हीच पहा. दादा, नाही, आणि मला रे? तुला पण करतो. अगं सुमे, हा काही मिलिटरीचा पोशाख नाही, मग हा बालवीराचा पोशाख आहे. बरोबर, मी बालवीर झालो. बालवीर म्हणजे काय? बालवीर म्हणजे खाकी कपडे,
डोक्यावर टोपी, निळा रुमाल, खिशात शिडी. हे म्हणजे काही बालवीर नव्हे. बालवीरांना करायची कामं असतात. मला पाठ एक रोज एक सत्कृत्य करायचं. सत्कृत्य म्हणजे? कृत्य म्हणजे अगं सत्कृत्य म्हणजे चांगलं काम नाही का रे गोट्या? हो, देशाबद्दल प्रेम बाळगायचं, वडील माणसांच्या आज्ञा पाळायच्या, लोकांना मदत करायची. मग काय सोपं आहे बालवीर होणं? सोपं आहे म्हणे. बालवीराच्या अंगात शौर्य धाडस असावं लागतं. ती तर झुरळाला सुद्धा घाबरते. तू नाही का कुत्र्याला घाबरत? अगं कुत्रा मोठा असतो, झुरळा एवढा छोटा नसतो. मोठा काय छोटा काय? भित्री बागूबाई. अहो बालवीर, चला आता दूध प्यायला. अगं पण एखादं सत्कृत्य केल्याशिवाय कसं करणार मी? हा नियम आहे आमचा, रोज एक सत्कृत्य. नाही तू कर, पण उद्यापासून. आत्ता चला कडबोळी खायला. चला चला, आज माईच्या हातची कडबोळी खायचं सत्कृत्य तरी करा. सत्कृत्य म्हणालो मी, संकट नाही काही. पुरे झालं. मुलांच्या समोर तरी थट्टा करत जाऊ नका. कडबोळी हवेत ना? चला मग. काय झालं आजोबा? एवढा औषध आमचा आम्हाला लई खोकलायचं बाबा. हा त्याच्या एवढंच ना, मला सत्कृत्य करायचंच होतं. तुम्ही इकडेच थांबा, मी आत्ता येतो. अरे देवा, औषध फोडलं. कर्माचा भोग झाला ह्यो. काय करतोस रे? काय नाही, पडलो ठेच लागून, औषध शोधतोय. नीट चालता येत नाही तुला? अगं चालता येतं पण. बाई ग, अरे अरे पण गेला होतास कुठे एवढा ठेच काढायला? अगं माई, ठेच करायला नव्हतो गेलो, सत्कृत्य करायला गेलो होतो. त्याचा हा परिणाम. म्हणजे ऐक, बरंच लागलंय की रे? मी बालवीर आहे. एका आजोबांना दुकानातून औषध आणून द्यायला गेलो होतो. रस्त्यात पडलो, बाटली पण फुटली. कमाल आहे बाबा तुझी अगदी. नाहीतरी धानरटच आहेस तू. पण मला एक प्रश्न पडलाय, मी केलं ते सत्कृत्य म्हणायचं की नाही? डायरीत काय लिहायचं? ओरडतोस काय? बालवीरच ना मैया तू? अगं बालवीर झाल्यावर ओरडायचं नसतं. हो हो, असं कुठे सांगितलंय? अरे हो, पण औषध तर लावू दे नीट. अरे जरा सहन कर. काय रे बाबा, थांब जरा. हे खा. नको. का? बरं नाही वाटत? ताप आलाय? अगं तसं नाही ग, गेले 2 दिवस मी सत्कृत्य नाही केलं ना, म्हणून बरं नाही वाटत. अरे पण काल तू माईला काड्याची पेटी नाही का विकत आणून दिली? अगं ते मी काम म्हणून केलं, ते सत्कृत्य कुठे? हा, परवा तू आजीची भरलेली बादली नाही का त्यांच्या घरी नेऊन दिलीस, तेच सत्कृत्य झालं. अगं ते मी सहज म्हणून केलं, सत्कृत्य ठरवून करायला लागतं. असं होय? हम्म. तुझा तो ढ मित्र कोण रे? वसंता. त्याची नाही का तू 5 गणित सोडून दिलीस, त्याचा मार वाचवलास. आणि सीता काकूंना
दर चतुर्थीला दुर्वा नेऊन देतोस. देतो चढून. आणि आजीचं कधीतरी दळण आणून देतोस. हे सत्कृत्यच. अगं पण हे सगळं बालविराच्या आधीच. आत्ताच काय? अरे तारीख बदलली म्हणजे झालं. खोळीच बालवीरानं खोटं बोलायचं नसतं. मागच्या गोष्टी काल झाल्या असं लिहायचं म्हणजे खोटं झालं की नाही. मग तू बालवीर पथक सोडूनच दे म्हणजे तुझा त्रास वाचेल. चिवडा का? अगं चिवडा कसा खाणार मी सत्कृत्य केल्याशिवाय. बाकी सगळं मी करतो. दर आठवड्याला कवायत करतो. वडील माणसांच्या व शिक्षकांच्या आज्ञा पाळतो. 5 वेळा वंदे मातरम म्हणून देशप्रेम दाखवतो. पण रोज रोज सत्कृत्य कुठून आणायचं कळत नाही. हा रोज सत्कृत्य कुठून आणायचे हे कळत नाही मला. ते तुझं तू बघ बाबा. मला 5 गणितं सोडवायची आहेत. मी चालले. आज सत्कृत्यावर विचार केला. आता खायला हरकत नाही.